नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण DCC बँकेच्या समोर आलेलो आहोत। इथे येण्याचे कारण असं की सर्वांचे लाडके दाजी सुरेश बिराजदार साहेब, पूर्वीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आज भी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद प्रदेश उपाध्यक्ष आहेत। आणि हे खरं म्हणलं तर पुलवामाच्या त्या पहलगामच्या प्रकरणामध्ये अडकलेले होते। त्या ठिकाणी 26 माणसांना गोळ्या घालून ठार केला अतिरेक्याने। त्याच्या जवळपासच महाराष्ट्रातून आपल्या धाराशिव जिल्ह्यातून बिराजदार साहेब त्या ठिकाणी गेले होते पर्यटन म्हणून। काय घटना घडल्या, कशा पद्धतीच्या घटना होत्या ते आपण त्यांना विचारूया। दाजी, कशा पद्धतीचं वातावरण होतं तिथे, काय भानगड होती? त्या दिवशीच 22 तारखेला जो दहशतवादी हल्ला झाला आणि आजची परिस्थिती बघितलं की आम्ही खूप जवळून पहलगामला होतो, त्यामुळे तिथलं वातावरण, तिथलं दहशतीचं वातावरण, तिथे भीतीदायक वातावरण, या सर्व गोष्टीबद्दल आज जो आपल्या सरकारनं, भारताच्या आर्मीनं जो हल्ला एअर स्ट्राईक केलेला आहे, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आनंद झालेला आहे। दिल को ठंडक पहुंची जे म्हणलं जातं, आमच्या दिलात म्हणजे आमच्या हृदयाला ते थंडावा मिळालेला आहे। कारण एक खूप यशस्वी हा एअर स्ट्राईक झालेला आहे। कारण आमच्या देशावर कोणीतरी वाकड्या नजरेनं वाट पाहणाऱ्याला त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने, आमच्या शासनानं केलेलं आहे। त्याबद्दल या भारतीय सैन्यांचं आणि आपल्या शासनाचं मी नक्कीच अभिनंदन करतोय। कारण तिथलं वातावरण मी जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाच आज नक्कीच आनंद झालेला आहे। साहेब, ज्या पहलगाम मधून तुम्ही 2 दिवसांनी परत आला, आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे इजेपर्यंत काय मनामध्ये धाकधूक होती? नाही, त्या दिवशी जे हल्ला झाला आणि आम्ही तिथं पाहिलं, सर्व मिलिटरी, तिथलं ॲम्ब्युलन्स, पोलीस, जे धावपळ चालू झाली आणि तो घेराव चालू झाला, तिथलं वातावरण जे भयानक भीतीदायक झालं। सर्व लोक, सगळे आपले व्यापारी, सगळी मंडळी रोड येऊन बघतायत काय घडलं काय नाही। आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाला वाटत होतं किंवा आता पहलगाममध्ये एका ठिकाणी हल्ला झाला, दुसऱ्या ठिकाणी कुठून हल्ला होतो की कुठून बॉम्ब पडतो की कुठं गोळ्या कोणी घालते की, कारण दहशतवाद्याला काय चेहरा वेगळा नसतो, सगळे सारखेच, कोण कोणाच्या ह्याच्यातून घालतो। मला ते लक्षात आलं की काश्मीरमध्ये ओव्हरकोट असतं आणि ते मध्ये हात घालतात आणि बाहेर असे ते लोंबत असतं हाताचं हे, आणि ते मध्ये कुठं स्टेनगन आहे की मध्ये कुठं बंदूक आहे की ते पण लक्षात येत नाही। त्यामुळे कुठून काय, कुण्या हॉटेलवर कोण हल्ला करणार आहे की, असं वातावरण होतं। परंतु आपण सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भूकंपाला फेस केलेली माणसं, कितीतरी ह्याच्यामध्ये आपण करत असल्यामुळं आम्ही त्याला फेस करून, म्हणजे आम्हाला तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं आम्ही तिथं दुसराही दिवस म्हणजे 22 तारखेला तिथलाच मुक्काम आम्ही केला। आणि ते भयानक वातावरण आम्ही जो अनुभवलेला आहे, त्यामुळं आज जो हल्ला केलेला आहे त्याला तोड दिलेला आहे, तो नक्कीच आनंददायी आहे। आणि ज्या दहशतवाद्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलेला आहे, त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच याचा आनंद झालेला आहे। साहेब, तुम्हाला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काही मुस्लिमच्या माणसांनी तुम्हाला घरात जीव घातलं, तुम्हाला मुक्काम करायला लावला, असं तुम्ही एका बाईटमध्ये सांगितलं। कशा पद्धतीचे माणसं आहेत? नाही, वस्तुस्थिती ही आहे की तो जो ड्रायव्हर होता, सगळेच घाबरलेली मंडळी, सगळं वातावरण तसं, कोण कुठं काय करायचं, कुठं जायचं असा विषय होता। आणि स्वतःहून त्या ड्रायव्हरने मला सांगितले की साहब तुम मेरे घर पे रहो, म्हणजे मी मुस्लिम आहे आणि माझ्या घरात काही होणार नाही, हा त्याची भावना होती। त्यांनी आम्हाला जेवायला ऑफर केली, राहायला ऑफर केली, रात्री 12 पर्यंत बऱ्याचदा तो फोन करायचा, साहेब आप डरे नाही ना? आम्ही घाबरलेलो नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये आहोत। काय आमच्याकडे एखादी स्टेनगन घातली असतं, चुन के मारला असतो साहेब, खरं सांगतो मी। साहेब, ती सुरक्षा जी आहे ना, सुरक्षा भिंत म्हणजे सुरक्षा आपली कमकुवत आहे असं नाही का वाटत? कारण लोक आले 4 जण आणि आपली 26 माणसं मारले, ते बरोबर। मग ती सुरक्षा कमकुवत आहे, याच्यासाठी तुम्ही केंद्र सरकारला काय सांगा? मला जाणवलं ते, कारण श्रीनगर असेल, जम्मू असेल, गुलमर्ग असेल, या सर्व ठिकाणी पोलीस आणि मिलिटरी खूप मोठ्या प्रमाणात,
एक एक फरलांगला 2-2 ते स्टेनगन घेतलेले लोक होती, प्रत्येक ठिकाणी होती. पण मला पहलगामला खूप यंत्रणा किंवा पोलीस कमी दिसते. तुम्ही हे सुद्धा सांगितलं की हल्ला झाल्यानंतर 2-2.5 हजार लोक आले म्हणजे मिलिटरीचे, पण हल्ला होण्याच्या अगोदर काहीच माणसं नव्हते, त्याच्यामुळे 26 माणसं. मिलिटरी आणि पोलीस हे बैसरन व्हॅलीला तर अजिबात नव्हते, ते हेरूनच तिथं हल्ला झाला. केंद्रीय संरक्षण मंत्र्याला काय सांगाल? नाही, हे आज जम्मू काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि त्याचे रक्षण करणं, ते आपल्या ताब्यात ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे जिथं जिथं ही चूक झाली, आमची चूकच आहे की तिथं यंत्रणा कमी होती. कारण प्रत्येक ठिकाणी तुमची यंत्रणा आहे आणि त्या पहलगामला त्या 2-3 स्पॉटला खूप कमी मिलिटरी आणि पोलीस होती, त्यामुळे हे शक्य झालं. तिथं जर मिलिटरीचे काही अधिकारी म्हणजे काही सैन्य असले असते किंवा पोलीस असलं असतं तर हे होऊ शकलं नसतं. हे मान्य करावं लागेल. हो हो हो. शेवटचा प्रश्न आहे की बाबा 4 अतिरेक्यांनी आपल्याला मारलं, ते 4 अतिरेकी सापडले नाही, पण बाकीचा हल्ला झाला, त्या हल्ला झाल्याबद्दल समाधान आहे, पण ज्यांनी मारले आपल्याला ते 4 माणसं अजून शोधले नाहीत, याच्यासाठी केंद्र सरकारला काय सांगा? नाही, मला विश्वास आहे आपल्या मिलिटरीवर आणि केंद्र शासनावर की त्याला नक्कीच यमदर्शनाला पाठवतील, त्यांना शोधून काढतील. आणि हा जो हल्ला झालाय की आमच्या देशावर, आमच्या धर्मावर, धर्मामध्ये भांडणं लावण्याचं करण्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे आमचा भारत देश अखंड आहे. आज सर्वपक्षी मीटिंग घेतली, त्या सर्वपक्षी मीटिंगमध्ये सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. ज्यावेळेस आमच्या देशावर हल्ला होतो त्यावेळेस आमचा देश एकसंघ होतो आणि आम्ही भारत देश म्हणून एकत्र आहोत. हा मेसेज आज खूप चांगल्या पद्धतीने आपल्या देशानं दिलेला आहे. आणि केंद्र शासनाला मला सांगायचंय की आज ही संधी आहे, त्यांनी जे आमच्यावर हल्ला केलाय, धर्म विचारून हल्ला केलाय, आज पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या आणि ज्यांनी दहशतवादी हल्ला केला त्याला चुन चुन के मारा, त्याला कसल्याही परिस्थितीत त्याला ताब्यात घ्या, जिवंत ताब्यात घ्या, त्याला चौकात, लाल चौकात फासावर चढवा, ही माझी मागणी. नाव, पद आणि पक्ष सांगा. सुरेश बिराजदार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर हे सुरेश बिराजदार आहेत, पहलगाम मधून सुखरूप महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. फार विचित्र परिस्थिती डोळ्यानं पाहिलेली आहे आणि तो क्षण मला पुन्हा पाहायला मिळू नये. या भारत देशावर जर कुणी वाकडी नजर करून पाहिले तर डोळे उखडले जातील, असा आमचा अखंड भारत देश आहे, असंही त्यांनी सांगितलं. आणि ज्या 4 अतिरेक्यांनी जे 26 माणसं मारली त्याचा निश्चित बदला घेतला जाईल, कारण भारत एवढा कमकुवत नाही. मला विश्वास आहे की निश्चित बदला घेतला जाईल. पण त्याच्याबरोबर हे बी सांगितलं की केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षा जे आहेत ते कडक केल्या पाहिजेत, एकही अतिरेकी भारतात घुसला नाही पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसाला, भारतीय माणसाला त्रास झाला नाही पाहिजेत. पुन्हा आमचा माणूस या अतिरेकाकडून मेला नाही पाहिजे, त्याची दक्षता केंद्र सरकारने घ्यावी, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि विश्वास व्यक्त केला आहे की निश्चितच पाकिस्तानचा बदला भारत घेणार, याच्यावर माझा विश्वास आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये किती तात्काळ बदला घेतला जाईल. ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.